अरे ना पाणी फिरा आता काय व्हायचं राहू शकत ना. देव कुठं दडून बसलाय का म्हणून हाल चालवलेस. परमेश्वरा जरा घेऊन बाबा लवकर. झालं का? काय हो तुमचं दुपारी पण झोपून देत नाही मला. नुसतं खोकतात, तुमच्या खोकल्याने उठले ना मी. अरे म्हातार पण म्हणलं होतच असत. झाला बाई या म्हातारीचा ड्रामा सुरू. जेव्हा बघू तेव्हा नुसता ड्रामाच करत असती. ऐक ना पुरी, काय पाणी देते थोडं प्या. पाय आहेत ना तुम्हाला, उठून घ्यायचं गपचूप. पाणी दे, हे दे, चहा दे, हे लागले पार मी. शिगो शी अख्खं घर तुमच्या खोकल्यानेच घाण झालंय. अरे आता उठता येते का सांग. बरोबर आहे ना, काम सांगायला मी आहे. आणि जर मी काय केलं नाही तर ह्यांना सांगता तुम्ही, बायको तुमची अशी करत नाही, तसं करत नाही. अरे मग पोराला नाही सांगायचं, कोणाला सांगू ग? मला सांगा ना, मी आहे ना. तुला बी सांगतो बाळ, तू बी आमच्या लेकी सारखीच आहे ना. कस काय हात लावला तांब्याला? कस काय हात लावला? तुमच्यासाठी वेगळे तिकडे तांबे ठेवलेले आहेत ना मी. लांबे म्हणजे लांबे म्हणजे अरे नको ग नको. काय तुमचं? म्हंटल ना या तांब्यांना हात लावायचं नाही, इथल्या भांड्यांना. तिकडे भांडे ठेवलेत तुमचे सेपरेट. हातावत ग हातावत हातात पितो. काय तुमचं हे असं? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, तुम्ही सारखं सारखं तेच तेच का करता? पाहण्यासाठी कुठं एवढा आता ना तुमची शिक्षा ही आहे, तुम्हाला कालच्या भाकरी भेटणार आता. देशील ते खाईल, पण एवढा राग राग कशाला करते ग? आम्ही म्हणलंय का हेच दे तेच दे म्हणून. तुम्हाला कसला आजार ते झालेला आहे, तो आजार आम्हाला झाला तर आम्ही काय करू? तुमच्यासारखं आम्ही पण बसून खोकत खोक खोक करत. असं नको म्हणू ग, आम्हाला आजार नाही ग, म्हातारं झालंय, वातावरण म्हातारपणी होतच असत. मग कुणी सांगितलं होतं पावसात जायला हे करायला? आता त्या गुरांना थोडं खायला घालायचे, ते गल्ले ओरडत होते म्हणून. मग पाऊस थांबल्यावर जायचं. स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे का ते पण आम्हीच करायचं? औषधाची बाटली असली तर बघ त्या तुलचं ते सर संपले औषध. काय औषध बिवषध भेटणार नाही. अगं त्याला तरी सांग आणायला. पैसा काय झाडाला आलाय? अगं लय त्रास व्हायला लागले. तुमच्या औषधालाच मरण्याचा पैसा जातोय. नाही माझी हाऊस पाऊस होत नाही काहीच. अरे थोडे दिवस, अजून किती दिवस जगणार आहेत आम्ही तरी? लवकर मरा बरं, तेवढंच आमचं ताण कमी होईल. अरे तर मरायचं हातात आहे का? जावा तो बोलून तवा जावा लागेल. अहो तुमच्याच हातात आहे. घेतली विहिरी तोडी की गेला टपकलं. मग तुम्हाला लोक बाई, अगं तुझ्या आई वडिलांसारखी आम्ही. आई वडील तर नाहीये ना तुम्ही माझे? अगं सारखे तर आहे की त्यांच्या. काय सारखे बिरके नाहीये, आणि माझ्या आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही. मी आताच सांगते. तेवढंच पुण्य लागेल अरे तुम्हाला. बाद झालं बाई कटकट. तुम्हाला जे करायचं ना तुम्ही ते करा. ऐक नाही बाई. ए पुरी काय दिवस अरे तरी मी आम्हाला या दिवस दाखवण्यापेक्षा. काय करते आता? काढायचे दिवस. अय पुरी अगं दिग औषध दे थोडं, तेवढं पुण्य काय हो? लागेल. झोपलेत ते काय करणार? खो 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 झालं सुरू आहे. काय चाललंय असलं तुमचं? बघा ना किती घाण केली इकडं. ह्यांच्यामुळे झालंय. मी आवरायला त्यांना पाणी फिंदी की प्यायला मग दिलं होतं मगाशी, पण म्हणतात काय सोन्याच्या हातचं आम्ही नाही घेत, आम्हाला नाही पाहिजे. कायला काय असं का करताय तुम्ही? काय बोलता आई? तुम्ही माझ्या समोरच म्हणलं ना मला तुझ्या हातचं नाही पाहिजे म्हणून. अगं का बाई खोटं बोलते ग? मी कशाला खोटं बोलू? जसे माझे आई वडील तसेच तुम्ही. उठता येत नाही म्हणून तुला पाणी. काय वाईट केलेला काय तुमचा ना तुमचं काय वाईट केलं मला सांगा बरं एक मिनिट. औषध दे काय रे? तुलाही चांगलं गुणाचं लेकरू रे आमच्या. औषध दुसरं काय औषध? तुम्ही लगा हिला मागं गेलं की तुम्ही इकडे मागं डायरेक्ट गेला मागायला लागलात म्हणलं काय बोलावा. आता होत मला बोलायला अवसर नाही. अरे तू कसं भांडू आम्ही तिला?
अहो काय सांगू तुम्हाला, औषधाची अर्धी बाटली होती पण ह्यांना माझ्या हातचं औषध घ्यायचं नव्हतं म्हणून ती औषधाची बाटली तिकडे फेकून दिली त्यांनी. हे असं म्हणलं पटतं का? मग काय तर पैसा काय झाडाला लागलाय का? नाही ना तुम्हाला जर राहायचं नसलं ना बिनधास्त तसं सांगा गाड्या की माझ्या बायको तुम्ही आळ घालू नका मेन म्हणजे. नाही रे पोरा, असं आम्ही कशाला करू सांग बरं. काय वाईट केलं रे तुझं पोरी, कशासाठी रे आमच्या वाया किती काही पण काही. मला हे कळतच नाही, तुमच्या सोबत इतकं चांगलं वागून सुद्धा तुम्ही माझ्यासोबत असं का वागता बरं? काय मनात आहे तुमच्या, काही कळायला तयार नाही. नाही ना तुमचं एवढं चुकत आहे का ना, तुम्ही एवढी सोन्यासारखी सुना असून पण तुम्ही तिला एवढा त्रास देतात ना, ही मला अजिबात पटत नाही का माझ्या मनाला बी. अरे निदान तुमच्या मनाला तरी पटून निघला काही. मग नाही कर रे, आम्ही तिला काही तरच नाही. बसली जागा उठवा आणि का त्रास द्यायचो रे तिला आम्ही. नाही तुम्हाला नीट राहायचं नसलं तुमचं तुम्ही काय काशी करा कुठं करायचं मला सांगा. दिलं तर खातोय, मग काय तर. काय औषधन खायला सोडून दुसरं काही मागत नाही. त्या तुमच्या खोकल्यामुळे इतका त्रास व्हायला लागलाय मला ना. की माप नाही आता. हा पण मी सांगत नव्हतो एवढे दिवस तुम्हाला. दवाखाना तर नेणं, दुसरे कोणते दवाखाना तर कर रे. काय पैसा काय आभाळातून पडतोय तुम्हाला उठलं सुटलं प्रत्येकाला दवाखान्यात घेऊन जायला मला बी. अरे मला कालपासून चालू ना बघ, नुसते चक्र अरे मग आता कुणाला मागायचं रे? थोडे दिवस आराम करा, होईन बरं. अरे तुझ्या कुणाला सांगणार रे आम्ही, तुझे आमचा. अहो ह्यांचं दररोजच आहे बरं का, हे दररोजच दुखणं आहे. काय करू आता मग थोडे मी पण? दिवस रे, काय किती दिवस जगणार आहेत आम्ही ते. किती दिवस मी जगतो? नाही तुमचं लय मला नको वाटतंय आता हे तुमचं आहे ना. काय करतो मग? मला सहन व्हायला ही गोष्ट तुमची मेन म्हणजे. तिथे एखादं झोपडं बांधून तिथे झोपतो. झोपडं काय ह्याला म्हणजे लोकांनी आम्हाला नाव ठेवायला. तुम्ही रस्त्याने जाऊ विषय नको दुसरा. मला आहे ना मला कोणत्या गोष्टीला पाणीच लावायला वाटायला नको वाटलं. अरे या वयात कुठं जायचं रे? नाही नाही रस्ता दिसन तिथे निघा, विषयच नाही दुसरा. मग काय तुम्हाला जर माझ्या बायकोनी चांगलं सांगितलेलं पटत नाही, तुम्हाला चांगलं खायला दिलेलं पटत नाही. काम धंदा झाला असतं तर कुठं बी केलं असतं पोटापुरत. आता काम धंदा होणार नाही नाही. तुम्हाला माझं बोललेलं बी पटत नाही. मी बोलायला लागलं की मध्ये मध्ये काहीतरी बोलणार की दोघं दुईकून हा कोणत्या ना कोणत्या गोष्टी टोमणं हाणायचं ही पटतं तुम्हाला? अरे कधी बोललोय रे तुला असं का करायला लागलं बरं? नाही तुमचं लय झालंय आता. अहो हे यांचे ना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, तर असं झालेलं आहे. कवापासून मी यांना समजून सांगू? हा मी यांच्याशी प्रेमानेच वागते, पण कवर वागायचं मी पण प्रेमाने? चुकलं असलं तर बाबा माफ करा मला. नाही काय माफ करा? नका तुम्ही मेन म्हणजे तुमचं तिकडे काय करा तिकडे करा, तिकडे जाऊन कुठे बी काळा करा मेन गोष्ट मग म्हणजे. काय तिकडे जाऊन कुठं काशी करा तुमची? अरे नाही रे नाही, कुठला बिकरे मागावं लागेल ना आम्हाला बाहेर अरे पडलं. थोडं बरं वाटू दे, मग जातो वाटलं नाही नाही आता आहे ना मला आहे ना ती नको नको झालंय तुमचा त्रास. मग काय तर चला उठा, ए, लय झालं पुढचं तुमचं. पाया चला, पडतं. नाही, नाही, उठा, उठा तुम्ही. उठा. अरे लय झालं. ऐक रे उठ, ऐक रे उठ. काय करू नुसते पडायचे नाटक करती? नको रे, नुसतं पाय गुतवती. काहीच गरज नाही झाली. हा? अरे तो रे तिथे दुखत आहे रे. तुमची बायको तुम्ही घेऊन जा काय घेऊन झाले बाई जे नाटक सुरू, काय झालं? हिला तर इथं झेपत पण नाही मला. अरे ए, ऐक रे. नुसतं खाऊ खाऊ. जा. उठे म्हातारी. चला उठे. ए, दुखत आहे. बस झालं. दुखत आहे. नाही नाही बस झालं तुमचं. अरे चालता येत पड नाही. रे, पड. दुकान रे हे नाटक जे मग असे. जा उतर लय झालं तुमचं आती आता. मग काय तर हो पुढं. पाया चल, पडतो निघ. ए पुरी पाया पडतो ग तुझ्या, नको ऍडवणी करू. नाही 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 निघा जा, जा, ना. जा. पाया लय झालं. नको पडू, निघून जा माझ्या तुम्ही. बायकोला जिथे किंमत नाही ना तिथं मी बी त्यांना किंमत देणार नाही. हा अरे पाया पडतो रे, नको रे, नको नाही नाही अरे करू. काय विषय नाही. चला काय जा. गरज नाही. याची बास- हे म्हातारे म्हाताऱ्याला. नाही, नको बाच कमी नको लावून तशी काय गरज नाही चालली यांची. अरे कुठं जायचं? हा कुठे बी काळ करा मला सांगू नका तसलं. कोण आपल्याला हा, जाऊ सांभाळायचं निघा, रे? निघा. तुम्ही चला घरात. चला आता काय देवाची इच्छा असेल. म्हातारपण लय अवघड असतं. चला. काय सांगायचं. एक मिनिट माझं ऐका ना. तुम्ही ओळखलं का मला? नाही ओळखलं बाबा, कोण? मी नाही ओळखलं. ओळखलं आता. पण मी तुम्हाला ओळखले. चला माझ्यावर. कोण आहे पण आम्ही तुझ्या बरोबर कसं आमचा यायचं? लय त्रास भाऊ. तुमच्याकडे पिशवी नाही का? तुम्ही असे कुठं निघालायत? चाललंय जसं नशीब जिकडे नेईन. मग असं समजा तुमच्या मुलासारखं आहे किंवा तुमच्या कोणातरी नातेवाईक पण माझ्यावर चला. तुम्ही आता मी तुमच्याबरोबर बोलतो सगळं. चला अरे पण कसं? ऐका, तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्ही असे अनवाणी चालले, तुमच्याकडे बॅग नाही, पिशवी नाही. हा नाही आता काय. कशाला रे? काय झालंय? पोटच्या पोराला त्रास होत आहे बापाचा. तू कोण कुठला? अरे नको नको, आमचा नाही. त्रास नको तुला. ते असू द्या, मी तुम्हाला काय नाही, मी कुठं तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडणार. तुम्ही 2 मिनिटं चला, माझं ऐका. खोकणं दुखणं लय नाही म्हाताऱ्या सरायचं. माणसाच्या अडचणी असतात. कुठं डोक्याला त्रास करून घेतो. असू द्या, घ्या समजून तुम्ही. मी चला म्हणतोय ना तुम्हाला, मी प्रेमाने म्हणलो तुम्हाला. तू चांगला आहे रे भाऊ, पण तुझ्या बायका पोरांना सहन झालं पाहिजे. मी आहो ती मी सगळं सांगतो तुम्हाला, मी कोण आहे काय आहे. तुम्ही चला, मी नाही तुम्हाला त्रास देत. चला आता आता एवढं काय आहे? म्हणतो. नाही चला. जमलं तर परत जाऊ आम्ही आमच्या रस्त्याने. इकडे गाडी इकडे या जायचं. हा या.
मी आता निघालो होतो दुसरीकडंच. बरं झाले. बसा या बसा तुम्ही. अरे आमचा त्रास होईल अरे. हा होऊ दे चला आता. म्हाताऱ्या माणसाचं लई बसा. तुझे बायका पोरं तर नाही बोलायचे ना. नाही नाही तुम्ही चला तर खरं. घ्या पायात लावून घ्या व्यवस्थित. काय करावं आता. दरवाजा लावा व्यवस्थित दरवाजा. ते पोराने हाकलले आता ही कोण कोणाला आपल्याला घरी घेऊन चाललंय. अरे बाबा कसे रस्त्यावरून कुणाला बी उचलून घरी आणायचं चांगलंय का. चला तुम्हाला माझं घर तर बघा, माझं फॅमिली दाखवतो. अरे आम्ही असे दुखणे भागण्याचे. अरे देवा. बरे पाठवलं म्हणायचं याला. घ्या या घ्या लावून. बघितलं का कोण आलंय. या ना तू पाणी फिनी बघ. हा तुला आधी सांगतो थांब ओळख करून देतो. या. अरे घरात इथेच बसलो असतो बा. इथं इथं तर या. लाजू नका भिवू नका तुम्ही या बसा. इथं का बसा ना सांगतो तुला मी. बस पण मला सांगा तर खरं. सांगतो. तुम्ही काही खाल्लं पाणी काही. नाही नाही खाल्लं. अरे तुला सांगत होतो ना मी. पाणी जरी दिलं ना थोडं. पाण्यात तुमच्या बॉटल मध्ये पाण्यात. पाणी आणते मी बस. तुम्ही नाही ओळखलं मला खरं. नाही बाळा रे ओळखलं तुला. काय आता मी बरं कशामुळे तुम्ही काय घराबाहेर काढले तुम्ही असे कुठे निघाले होते. पाणी घ्या पहिल्यांदा. हा अरे आता म्हातारपण म्हणलं की दुखणं बहाणं खोकणं हा. त्रास व्हायला लागला. रडू नका तुम्ही रडू नका. काय सांगायचं रे. मावशी तुम्हाला 9 महिन्याच्या पोराला पोटात वागवलं, लहानाचं मोठं केलं, तर आताच्या पोरासारखं वागवलं. त्याने शेवटी घराच्या बाहेर हाकललं रे. आम्ही म्हातारे झालो. धक्का मारून घराच्या बाहेर काढलं. पण मी काय म्हणते नाही, एवढं हाताश ऐका ना, हे ह्याच गावातले आहेत का दुसऱ्या गावातून आले. तुला सांगतो मी ते आता माझ्या गाडी समोर आले होते हा पण त्यांनी नाही ओळखलं पण मी त्यांना ओळखलंय. ते अहो आहेत कोण पण ते सांगाल तर खरं. शेजारच्या गावचे बाळ आता मला गावात म्हणलं कसं कुठं ऐका ना ते मुलाने जरी हे केलं ढकललं ना घराबाहेर काढलं ना मी तुमच्या मुलासारखं आहे. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे. नाही ओळखलं बा. नाही ओळखलं. अहो ज्या कचरा कोंडीतून तुम्ही ज्या मुलाला उचलून अनाथ आश्रमात सोडलं आणि तुमचा फोटो जिथं दिला तो मुलगा आहे मी. आणि तुमचा आपल्या देवाऱ्यावरती जो फोटो लावला ते यांचा आहे. साक्षात देव माझ्यासाठी आलेले आहेत. हा देवासारखं जाऊन आलं बघा आपल्या. केवढा मोठा झालाय बघा की. पण नाही, तुम्ही असं रडू नका ते मला. फोटोत हे वेगळे दिसतात दोघं. मग आता ते बदल झाला त्यानं. तिला 25 वर्ष होऊन गेले असते. किती शोधलंय मी तुम्हाला. तुम्ही आज जर मला तिथं उचललं नसतं तर कुत्र्या मांजराने खाऊन टाकलं असतं मला कचरा कोंडीत. काय किती वेळ जगलो असतो मी. हा तुम्ही मला तिथं जगवलं. कर्तव्य होतं ना रे बा. माणसाने माणसाला मदत तुम्हाला नाही आम्ही करायची. किती शोधलं माहितीये का. मी यांना नेहमी म्हणायचे आपण त्यांना घेऊन येऊ आपण शोधू. आम्ही खूप शोधलं तुम्हाला. तुमचा फोटो मला तिथून दिला मी तो फ्रेम करून देवाऱ्या पूजतोय मी आज तुमच्यामुळे. मी तुमची आम्ही रोज पूजा अनाथ करतो. आश्रमात रोज पूजा करतो. आमच्या देवाऱ्यात तुमचा फोटो आहे. बरेच दिवस तिथे. आई काळजी करू नका. आजारी असू काय आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू. काही होणार नाही. मी आहे तुमच्यासाठी. मला देवाने इतकं दिलंय की तुम्हीच माझे देव येत. तुम्ही मला वाचवलं आणि ह्या देवाने परमेश्वराने मला लय दिलंय. हा तुम्ही आमचे आई वडील नाही तुम्ही आमचे देव आहेत देव. अरे पण आम्ही अशा आजारी असतो. मी म्हणतो ना चांगल्या तुम्ही चांगल्या काहीच दवाखान्यात काळजी नेणार तुम्हाला करायची मी. नाही. काय मी आहे आजार तुम्हाला आता. हा मी आहे तुम्हाला. ज्याला जन्म दिला त्याला कारण धक्के मारून बाहेर काढले आणि बघ त्याला तुम्हाला त्यांना धडा शिकवायचा आहे का. तुम्ही रडू नका आता. धडा रडू शिकवायचा आहे. नका. हे बघा तुम्ही आमच्या घरी आलेत ना तुमच्या डोळ्यात अजिबात अश्रू नको. तुम्ही रडू नका. काहीच टेन्शन घेऊ नका. आम्ही आहेत ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरं मी काय म्हणते
तुम्ही जेवले खावले आहेत का नाही? अरे त्यांच्या आणवानी पाय आणून त्यांना हातात पिशवी नाही काही नाही, काय जेवणार काय? त्यांनी किती म्हणलं ना तू त्यांना जेवायला वाढ, जे काय केलंय ते नाही तर चांगलं चांगलं बनव तोरी फ्रेश होते. तुम्ही उठा बरं. चला उठा चला. काही नको नाही 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 नाही, आजपासून आता तुम्ही इथंच राहायचं, कुठं जायचंच नाही. चला जेवून घेऊ चला. अशक्तपणा आलाय त्यांना सगळं. हा चल. सोमा सोमा बाहेर या तुम्ही. माणसाकडे कोण आहे? तुम्ही नसताना ओळखीत मला. पण कोण आहे तुम्ही? माझं नाव कसं काय तुम्ही हाका मारा? पण कोण आहे तुम्ही? तुमच्याबद्दल बरंच कळलंय. कुठे आहेत तुमचे आई बाप काय? तुम्हाला काय करायचं? तुम्हाला काय करायचं बरं? तुम्ही नेमका आहे तरी कोण? मला एक सांग, तू कोण आहे नेमका? तुम्हाला तर मला जाऊन विषय संपला. तू कोण आहे मी नेमका? त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मोरू पडते तसे. हा? काय काय म्हणले? मोरू पडते, तुम्हाला काय गरज आहे? हा, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जा ना तिकडे, तुमचं तुमचं बघा ना. त्यांचं काय घेणं ते नाही तुम्हाला. विषय नेमका कशाला याला तुमचा? घेऊन त्यांना घेऊन ये. ताई इकडे ये, इकडे इकडे ये. तुम्ही काय आम्ही? आणि तुम्हाला काही घेणं नाही म्हणतात ना? ही कोणी उभा केलंय? कोणाची जेव्हा तुम्ही इथं इथं आणि त्यांना असं रस्ते वाऱ्यावर सोडून देता का? होय. पण ठीक आहे, मी माझं ऐकतो. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही हाय कोण एवढं तुम्हाला सांगा, नंतर मी बघून घे काय करायचं ते. एक सांग, तुला काय माझ्या आई बाबाचा तुला काही जरा उचलून दिलाय का बरं? पहिली गोष्ट बोलताना व्यवस्थित बोलायचं. मी तुमच्या दारात आलोय ना, पाहुण्या माणसासारखं आलो, इज्जत द्यायची. अरे पण तू माझा पाहुणा नाहीस ना. कोणच्या अर्थाने तुला पाहुणा म्हणून घेऊ मी? नाही ना? हा. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला फोन करतो आणि इथं गाड्या आल्या ना मग कळण मी कोण आहे काय आहे. तुम्हाला जर दिसतं समजून घ्यायचं नसेल तर काय बोलतोय कळतंय की ह्यांनी तुम्हाला पुशीला मोठं केलं आणि तुम्ही असं वाऱ्यावर सोडून देतात काय? मग सांभाळा, तुम्ही सांभाळा. मग मी तर सांभाळणारच रे. मी सांभाळणं म्हणजे यांना काय? हा, पण तुम्हाला ना नाही घराच्या बाहेर काढलं आणि रस्त्यावर भीक मागायला लावले तिथून पुढे. मग कोण आहे हो तुम्ही? एवढं फटफट करून राहिला. पण तू हाय कोण एवढं सांग. नाही तुला आत्ता सांगून टाकतो मी. तू मेन गोष्ट बोट खाली करा तू. मेन गोष्ट म्हणजे मग काय नाही, यांना अजून माहिती नाही ना आपण कोण आहे काय, म्हणून हे एवढं बोल. एखाद्या जर जेलमध्ये त्या आई बापाला घराबाहेर काढलं ना मग कळतं काय. द्या पोलीस स्टेशनला इथं आले ना सगळे पोलीस आणि ती मग तुला कळन. आपण तू एवढा पोलिसात दाखता तू हाय तरी कोण? मला एवढं तर सांग ना, तू काय मी स्वतः ऍडव्होकेट आहे. हा, कुठपर्यंत ओळख आहे ना मला सांगायची गरज नाही. ऍडव्होकेट असेल ते तुझ्या घरी, इथं माझ्यापाशी नाही. मेन गोष्ट ठीक कळलं आहे, चला आता यांना ना असं दाखवू एकदा त्यांना. चला चला. अहो, थांबा 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 थांबा. पण हाय तरी कोण एवढं तर सांग ना बाबा. तू ऍडव्होकेट दुसरा कोण काय म्हणतो? मग यांना काय वाऱ्यावर सोडलं म्हणजे ठेका घेतला काय यांनी? हा, ह्यांचं आहे नी कोणी उभा केलंय? आणि आता काय थांबा पण थांबा बरं ठीक आहे, ठीक आहे, मान्य आहे. मला मान्य. वाटलं नाही का तुला? हा, थांब एक मिनिट. मला मान्य तुम्ही ऍडव्होकेट आहे. तुमचा आणि माझ्या आई बाबाचा काय संबंध आहे? ती मी सांगेन. मला माहिती मी काय आहे आणि काय संबंध आहे. आणि ज्याला तुलाच पोटचा असून सांभाळता नाही आला मी त्यांना असं वाऱ्यावर सोडलं. त्यांनी मला असं कचऱ्यातून उचलून हे केलंय. फक्त आश्रमात टाकलं होतं मला आणि त्यांना मी सांभाळायला तयार आहे अजून पण. फक्त तुझी जिरवायची. तुला बघायचं ना. तुम्ही जरा तुम्हाला तुमच्या आईबापाला असे रस्त्या वायर सोडा मग कळन तुम्हाला. तुम्हाला बोलता येत नाही. ही पोटचं आहे. ह्या देव माणसाने मला कचऱ्यातून उठून जीवदान दिलं आणि तू पोटचा असून असं रस्त्यावर काढलं ना नाही याची जिरवली तिथून पुढे. चला तुम्ही आता. खरंच आमचं चुकलं बरं का? हा, तुला जन्म देऊन लहानाचा मोठा केलाय. सारं धन दौलत तुझ्या नावावर. त्या माणसाला फक्त जगवलंय. कचरा कुंडीतून उचलून अनाथ आश्रमात नेऊन टाकला. लहानाचा मोठा झाला. त्याला जाण आहे. आणि तू बायकोच्या याच्यावर ऐकून लगेच रस्त्यावर काढलं तू बाहेर. अरे दवाखाना करायचा असतो. त्यांना काय खोकले म्हणजे काय मनाने काय झालंय का? आणि तू असं जर तू रस्त्यावर जर लहानपणी तुझ्या किती चड्ड्या बदलल्या असते ना फार. अरे 2-4 दिवसच आम्हाला दवाखाना उलशिक औषध पाणी केलं तर सगळं नीटनाटकं झालं. कपडा लागता. त्या माणसाला लाज वाटायला लागली. तुला लाज नाही वाटली? ठिगळ्याचे कपडे घालून आम्हाला रस्त्यावर सोडलं वाऱ्यावर. आणि पायाने रस्त्याने गाडी खाली आली असते माझ्या. ती कुठे गेली असते कुठे राहिली असते? आज ती माणसं होती म्हणून आमचं चांगलंय. माहिती का तुम्हाला? खरंच बरं का? आणि एवढी आम्ही देवासारखी माणसं. दोघं बी आणत येत आणि आम्हाला एवढं देव माणसासारखं आता ह्या टायमाला भेटले. किती वर्ष शोधित होतो तुम्ही यांना? अरे फोटोची पूजा करतात आमच्या देवाऱ्यात त्यांचा फोटो आहे, मी रोज पूजा करतो आम्ही. जिवंत आई बापाचं महत्व का? ना खरंच राव माझं चुकलं बरं का? मी माणसाचं ऐकून समजा एवढं केलं.
किती ऐकवत एवढा लवकर नाही प्रकाश पडायचा, पण सवा त्यांच्या भावाली जर असं केलं ना रस्त्यावर काढलं ना मग कळन. नाही खरंच बरं का, आमचं खरंच माझं एवढं चुकलं, मी असं नव्हतं वागायला पाहिजे. फक्त मला ती दाखवायचं होतं, असं बी आता आम्हाला भेटलेत, आम्ही सांभाळायला तयार आहेत. फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की ते जाणीव, आता उद्या पोटच्या पोरांनी जर तुम्हाला असं रस्त्यावर काढलं ती वेळ तुमची येणार, ध्यानात ठेवा तुम्ही. चला नाही राहू आणि आता सांभाळतो ना. हे बघा, तुम्हाला आता इथून पुढे सांभाळायची जरी भेटायची जरी इच्छा झाली ना, आमच्या घरी येऊन ऐका ना, भेटायचं. आमची खरंच चूक आता नाही. चला चला नाही थांबा की राव. यांना असंच राहू दे. यांना सासरे थांबा ना, असं काय करता? तुम्हाला भेटायचं ना आमच्या घरी या. चला अहो, पण खायला का माणशी बस झालं का, आता तुझं एवढं ऐकून समजा केलं. मी माझ्या जन्मात त्या आई बापाला घरातून बाहेर काढलेला काही, आणि तो कुणाचा कोणला का. हा चुकलं माझं. अरे आता चुकलं म्हणून काय सर काय केलं का माणशी लागत होई. नको ना तुम्ही त्रास करून घेऊ स्वतःला. अहो ऐका ना, खरंच चुकलं माझं, माफ करा ना मला. मला काय माहित होते असं होईल सगळं. अरे तुझ्यामुळे माझा आई बाप गेला का. अहो ते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत ते असं झालं म्हणून मी असं केलं हो. अरे पण दुसऱ्याचं बघून तू स्वतःचं का केलं तसं. तुझ्या ऐकण्यात बी गेलो. आपण त्यांना परत आणू ना, आपण खरंच आणू त्यांना. माझं चुकलं, मला माफ करा. तुमच्याशिवाय तरी आहे तरी कोण मला. आता नाही रे. असं नको करू की. काय करू तू सांग आता. आपण त्यांना परत आणू. मी काय बोलते ते ऐका की. खरंच माझ्या आई वडिलांसारखं मी त्यांना मानायला पाहिजे होतं. काय आता काय राहिलं रे. बापाला थांब म्हणलं, आईला थांब म्हणलं, ते सुद्धा थांबायला तयार नाही. तर काय करायचं मग आता आपण. माझं खरंच चुकलो. मला काय अरे ज्यांनी माहित मला होतं? इथं असलं सांभाळलं चांगलं हाताच्या फोडाप्रमाणे, तुझं ऐकून मी त्यांना बाहेर काढलं. मला माहिती हो, त्यांनी किती कष्टातून तुम्हाला वाढवलंय, सगळ्या गोष्टी केल्यात. तुझ्या एक शुल्लक करणं मी ऐकलेला का. खरंच चुकलं माझं. मी तुला नाही माफ करू शकत. अहो ऐका की. अहो